रत्नेश दांडेकर याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. तर नॉन स्ट्राईक वरती गणेश करबेले. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल साठवण. पहिला बॉल चेंडूला फक्त पॉईंट क्षेत्रामध्ये टोलावलं गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे मॅच इथे जिंकला होता वसई कुलीवाडा या संघाने जबरदस्त त्याच्या हातातून तो सामना निसटला होता. मात्र ज्या प्रकारे त्याने प्रयत्न केले, एफर्ट्स लावले आणि तो सामना त्याने आपल्या बाजूने झुकवला आणि आता पाहतोय या शेवटच्या सामन्यामध्ये ते आता लढताना दिसत आहेत पुणेदेवी स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा या टीम समोर. ते पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये फटका ते केला गेला, गॅप शोधला बॉलेस, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत चौकार येताना दिसतो आपल्याला. केला जोशान माझा डुक्कर पळाला, वरडाच्या दिवसांनी वार केला जोशान माझा डुक्कर पळाला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय चौकारानंतर थोडीशी चर्चा केली जाते, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न करता येते. प्रफुल्ल साठवण जे पाहतोय आपण हात खोलण्याची संधी इथे मिळाली आणि संधीचं सोनं केलं, चौकार ठोकला. 5 धावा, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात या षटकातील तिसरा चेंडू. आपण एकदा सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह इथे पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण इथे केलंय प्रफुल्ल साठवण याने. आपण पाहतोय एक चांगली लढत, एक चांगली मॅच या दोन संघादरम्यान नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघाचा परफॉर्मन्स जर बघितला तर खूप चांगला राहिलाय या सीझन मध्ये. आता स्लॉग स्लिप करायचा होता, बॅट अँड बॉल तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता. विकेट किपर कडनं थोडासा मिस्टेक होताना आपण बघितलाय. बॉल येतोय डॉट, निर्धाव चेंडूची सांगता इथे येताना दिसतंय. बघा पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा आल्या, मात्र त्यानंतर इथे डॉट डॉट इथे येताना दिसत आहेत आपल्याला. इथे आता पाहतोय आपण मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक सोमवेल घाटाल आहे तिकडे बघा. 14 ते 15 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहतोय. त्या पाहतोय फेकी खराब झाली होती, बॅकअप दिला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा थ्रो खराब झाला. आपण पाहतो या अगोदर देखील खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, 4 धावा पलून पूर्ण केल्या होत्या. इथे पाहतोय आपण 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या 7 या आकड्यावरती, 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल बाकी असलेल्या षटकातील प्रफुल्ल साठवण चौकार लागल्यानंतर देखील चांगला कमबॅक त्याने आतापर्यंत केलेला आहे. इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये फटका ते केला गेलाय. पुन्हा एकदा सोमवेल घाटाल तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी अपुरी झाली होती, मात्र प्रफुल्ल पुढे सरसवली, चेंडू त्याने चांगल्या प्रकारे गॅदर केला. एक धाव कंप्लीट झाली, धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटकाची समाप्ती झालेली, पहिले षटक हे कंप्लीट झाले, धावसंख्या झालेल्या बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. दिवसांनी वार केला जोशान माझा डुक्कर पळाला.
ते पाहतो आपण खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख. सुंदर स्ट्रोक मिस्टर गणेशच्या बॅट मधून निघालाय. 6 धावा. राज साठवण याचं स्वागत षटकारानं केलेलं आहे. धावफलक आता वेगाने पुढे सरसवलं ते म्हणजे 14 या आकड्यावरती 14 रन 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गणेश करबेले आणि रत्नेश दांडेकर अशी ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. राज साठवण याच्यावरती अटॅक इथे करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गेलाय. प्रशांत याने आपण पाहतो काहीतरी कानमंत्र दिलाय राज साठवण याला. तो कानमंत्र कामी येईल का? कामी तर आला होता, मात्र झाले तिकडे मिस्टेक, बिग मिस्टेक. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय खणखणीत चौकार. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड. बघा प्रशांतने जो कानमंत्र दिला होता तो कामी आला होता, मात्र त्या शतरक्षकाची एक थोडीशी जर आपण बघितलं मिस्टेक झाली आणि त्याच्याकडे तो झेल मित्रमंडळी सुटला गेलाय. ते आपण पाहतो. आणखी एक चांगलं झेंडू ते देखील डॉट बॉल येताना दिसेल आपल्याला. बघा षटकार आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर आता हा डॉट बॉल देखील आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या, मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. आता आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये शतरक्षक प्रफुल आणि प्रफुल करणं पुन्हा एकदा चुकी झालेली आहे. पुन्हा एकदा बिग मिस्टेक. बघा शेवटच्या या मॅच मध्ये चुका आणि चुका होताना दिसत आहेत आपल्याला वनुदेवी स्पोर्ट्स मांगरुळीपाडा या टीमच्या माध्यमातून. आणि ह्या चुका ज्या होतात ना शेवटच्या मॅच मध्ये त्या नेहमीच संघाला अडचणीमध्ये घेऊन जात असतात. पाहूया ही चूक किती महागात ठरू शकते मांगरुळीपाडा टीमला. आता पाहतोय प्रफुल याची आता बदली केली गेली, प्रमोशन केलंय त्याचं मिड विकेटला. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली. यावेळेस चुकी होणार नाहीये. यावेळेस रत्नेश याला माघारी परतावं लागेल. रत्नेश दांडेकर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. फलंदाज बाद. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. षटकार चौकार लागल्यानंतर चांगला कमबॅक राज साठवण याचा. ते ऑन साईडला फटका देखील गेलाय. प्रभाकर आहे तिकडे. प्रभाकर याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. मस्तक पे दस्तक देत असताना चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय. हा आलाय षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. सकाळचे
सुमवेल घाटाला आलाय तिसरा आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू डॉट येताना दिसतोय. डॉट बॉल. सुमवेल खूप चांगली सुरुवात इथे करत असताना यशरक्षक आता अगदी यष्टांच्या अगदी जवळ येताना दिसतोय आपल्याला. इथे ऑन साइडला फटका इथे खेचलाय. चांगलं टायमिंग आणि हा चेंडू सरळ 6 धावां करता निघून गेला. अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय 6 धावां करता. डीजे आता हा षटकार आला. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुमवेल घाटा आल्याने पहिला चेंडू डॉट टाकला, मात्र दुसरा चेंडू थोडासा पुढे ठेवला स्ट्रॉंग झोन मध्ये गणेश करबल्याच्या मिलाला आणि त्याने हा चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. आतापर्यंत पाहतो गणेशच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, 2 षटकार देखील आलेले आहेत. वैयक्तिक 24 या आकड्यावरती तो खेळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका केला गेला. हा चेंडू देखील गॅपमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू फरार सीमारेषा पार. इथे आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय पंचांनी रिव्ह्यू घेतलाय की बॅटरने हा चेंडू मागे जाऊन खेळलाय की नाही बघायचं आहे. बघा सध्या तरी एक नवीन नियमावली आलेली आहे. बॅटर ज्या वेळेस स्टंपच्या मागे जाऊन खेळतो त्या वेळेस पाहतोय तो चेंडू डॉट घोषित केला जातो. चला फेर असेल आणि या 4 धावा नक्कीच मिळतील. आपण पाहतोय हा चौकार आला. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आता डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. थोडासा रनमध्ये चुकला होता कदाचित. पाहतोय की तेच कारण इथे हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात आता लागला. पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती. बघा जो फॉलो थ्रू होता तो फॉलो थ्रू चुकला गेला होता. सुमवेल याचा पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती दर्शवलं जात आहे. बघा अगदी एस्टनच्या जवळ गेला, थोडासा बॅलन्स बिघडला आणि व्हाईट बॉल टाकला होता. मात्र त्यानंतर बघा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आणि एक चांगला चेंडू देखील त्याने टाकलेला आहे. बघा अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि सध्या तरी आपण पाहतो या सुमवेल हा एक यंगस्टर खेळाडू आहे. सध्या त्याने आता तर सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये एक चांगलं क्रिकेटर तो नक्कीच आपल्याला होताना दिसेल. सुमवेल घाटाल आतापर्यंत बॉल टाकून झालेत 4. 13 धावा त्याने खर्च केल्यात. इथे देखील आपण पाहतो या स्लॉट मध्ये चेंडू आहे. दीप प्रभाकर आला तिकडे, मात्र प्रभाकरकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. कवा चाललास? ये मावरा घे, ये ताजा ताजा बर्फांचा नाही. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतो या 44. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. एकदा तर इथे कम्प्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे आपण पाहतो या फलंदाज हा बाद झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतो 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा 15च्या सरासरीने 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांचं टार्गेट तर ठेवलं गेलंय. 46 धावा
इथे जिंकण्याकरता बनवाव्या लागतील, त्या म्हणजे वणुदेवी स्पोर्ट्स मागोंडेपाडा टीमला. पंच काय तिकडे इशारा करतायत पंच. चल आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये देऊया डिझेल संधी, ऐकूया सुमधुर संगीत. DJ. उमेश माळे यांचं आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा उमेश माळे आलेले आहेत, नक्कीच लग्नाचं आमंत्रण आहे. थोड्या दिवसानंतर नक्कीच एकाचे नक्कीच 402 2 4 4 2 4 नक्कीच होणार आहेत. बघा 19 एप्रिल 2026 रोजी च्या शुभ मुहूर्तावर उमेश माळे असं नक्कीच लग्नाचं मुहूर्त आहे आणि सर्वांनी यायचं आहे. त्यांनी इथे तर सांगितलंय की सर्वांनी यायचं आहे. थोडस थांबवते डीजे तुम्हाला. लगेच आपण बघितलं तर सगळ्यांसाठी हे लग्नाचं आमंत्रण शनिवार 18 आणि 19 एप्रिल आपण बघितलं तर आणि खास करून 19 एप्रिलचा जो शुभ मुहूर्त आणि उमेश महाळे आणि त्यांनी आपण बघितलं तर मग आम्हा सर्वांना आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाला आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाला देखील आपण बघितलं तर हे अग्रहाचं आमंत्रण असेल आणि आपण सगळ्यांनी आमंत्रणाला स्वीकारत लगेच आपण या सोहळ्यासाठी सहभागी व्हायचं आहे हे निमंत्रण सगळ्यांना दिलंय. आणि पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या पुढील वाटचालीसाठी. उमेश मैदानाच्या मध्ये वळतोय आपण चेस करायच्यात 46 15.33 ची सरासरी. कांतेश पाहतोय आपण आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्यासाठी अक्षय आणि राज. 46 धावा. बघा या मैदानामध्ये अशक्य असं काही नाहीये आणि हे दोन बॅटर चालले ना तर 46 धावा चेस होतील, नो डाऊट. पहिला बॉल पाहिला आपण तर थोडा दिशेवर नियंत्रण आहे का, परंतु नाहीये. आमच्या अंपायर विकासजी वळवी सर आम्हाला म्हणतायत की इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईट डिलिव्हरीची घोषणा होताना पाहायला मिळाले. ऑफिशियल अंपायर्स पण पाहतोय विकासजी वळवी आणि रुपेश दांडेकर, जे आपण पाहिले तर भरपूर अनुभवी अंपायर्स आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. पहिला बॉल पाहिला आपण तर ज्याप्रमाणे खेळा टाकला गेला परंतु तो थोडासा दिशाहीन होता. 46 धावा चेस करायची आहेत. बघा या मैदानामध्ये आहे ना कोणतंही टोटल सेफ नाहीये, कारण की या मैदानामध्ये आपण पाहिला हायस्ट रन्स चेस होताना पाहायला मिळाले आहेत. हा इतिहास आहे, अनदेखा करू शकत नाहीये आपण मांगुंडीपाडा टीमला. आपटून टाकलाय, भरपूर हाईट आहे इथे पाहावं लागेल.
भरपूर हाईट आहे आणि आपण पाहिलं तर मग व्हाईट बॉलचा इशारा मात्र आपण पहिला पोहोचवला गेला, बाउन्सर हाताळला गेला होता. परंतु नेमकं तिसऱ्या अंपायरला मात्र इथे आपण पाहिलं तर मग बोलवलं गेलंय ऑन स्क्रीन, कारण की स्टंपिंग केलंय, परंतु नेमका स्टंपिंगच्या मध्ये काय आढळलं गेलंय आणि काय आहे की काय नाही हे पाहिलंच जाईल, दृश्य हे क्लिअर केलं जाईल. आणि हेच मात्र पाहण्यासाठी आपण पाहिलं तर मग नेमकं काय झालंय, नेमकं काय झालंय तर तिसऱ्या अंपायर्स निरीक्षण करतायत. टेन्शन वालं काम असेल, टेन्शन वालं काम असेल. टेन्शन 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 गया पेन्शन लेने, टेन्शन गया पेन्शन लेने. आणि टेन्शन वालं काम आहे आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज असेल नॉट आउट. टेन्शन गया पेन्शन लेने. वन बाउंस फॉर दी ओव्हर. समोर पाहिला पण तर बॉल टाकला गेला होता, त्याला खेळला गेलाय. लॉंगन क्षेत्रामध्ये फिल्डर आले, एक रन्स जोडली जाईल. बघा 2 वाईट नंतर पहिली धाव येताना पाहायला मिळते. 46 धावा या मैदानामध्ये सेफ नाही आहेत. बघा बॅटरने विचार केला ना तर चांगले फटके जर एक्झिक्यूट केले तर बघा एका ओव्हर मध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत आणि ते खेळण्यामध्ये सफल झाले तर डेफिनेटली इथे धावा चेस होताना पाहायला मिळू शकतात. बॉलला पण पाहिलं तर मग ट्राय केलं गेलंय, सिंगल धाव मिळाले, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. आणि या क्षणाला आपण पाहिला तर मग प्रत्येक ओव्हर मध्ये 15 जर 15 धावा जोडल्या जात आहेत तर प्रत्येक ओव्हर मध्ये डेफिनेटली तुम्ही या मॅचला जिंकू शकताय. कारण की जवळजवळ 15.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आणि आतापर्यंत धाव फलकावर किती आल्यात? 5 आल्यात. 2 मध्येच 5 आल्यात, म्हणजे 4 मध्ये अजून देखील तुमच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. हो बॉल पाहिला पण तर एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. नो बॉलचा इशारा कदाचित बॅटवर घेतला असता आणि दिशा दिली असती तर मग जास्त फायदा झाला असता, पण असता आणि दिसता तसं नसतं म्हणून जग फसत. परंतु आपण पाहिलं तर बीमार चेंडू आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग या क्षणाला पहिलं पण तर मग नो बॉलच्या हाताळणी झाली आणि बीमर चेंडू. बीमर नक्कीच स्वतः आपण बघितलं तर मग बॅटरला बीमार करायचं होतं तर गोलंदाजाला आता कदाचित स्वतःच बीमार होतो की काय, कारण की पाहतोय आपण फ्री हिटचा बॉल आता मात्र हाताळला जाईल. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती, एक संधी होती, सुवर्ण संधी, कारण की फ्री हिटचा बॉल आणि देखील तो देखील नो होता तर खेळायला हवा होता. परंतु आता फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, परंतु आपण पहिला हा मिस केला जातोय. पाहू शकते आपण ही संधी तुम्ही गमावतायत, अशी संधी नक्कीच तुम्हाला पूर्ण करावी लागेल. ही स्पर्धा आपण बघितले तर मग उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आपण पाहिले तर मग स्वर्गीय ठमाबाई बबन बरब यांच्या स्मरणार्थ सौजन्य आपण पाहतोय कुमारी देविका हर्षद बरब यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केली ट्रॉफी. एज आहे, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान करतोय आणि फलंदाज चाललाय बाद. राज ज्याच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या त्याने केलाय निराश आणि पहिला धक्का दिला जातोय. वर्दी स्पोर्ट्स वांगुर्णीपाडा टीमला पहिली सफलता कांतेशच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अजून तर गाडी सुटली नाही, परंतु 5 वाजले गाडी सुटणार आहे. थोड्याच नंतर पालघरला नंडोरेला गाडी सुटणार आहे. आणि ती गाडी कोणाची आहे आणि कोणत्या गाडीमध्ये प्रवास करणार आहे ते देखील तिकीट तुम्हाला कन्फर्म माहिती पडतील थोड्या वेळानंतर. 5 वाजलेत सध्या तरी, पण तो सध्या तरी या मॅच कडे आपण नजर टाकूया. तिथे देखील आपण बघितलं तर मग गाडी आहे 46 पर्यंत आपण पाहिलं तर पोहोचेल का. बॅटर राजेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. थोडं प्रेशर झाले होते राज, धावा आल्या नाही त्यांच्या बॅट मधून.
फिरकावण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण अक्रॉस खेळतात वी शेप मध्ये खेळणं अनिवार्य आहे कारण की बघा क्रॉस बॅटरने आपण पाहिलं तर आडवा पट्टा जेव्हा खेळला जातो शॉर्ट टर्म लेंथ असतो ना त्याच्यावर चांगला नक्कीच आडवा पट्टा खेळला जातो परंतु समोरच्या बॉलवर समोर खेळला ना तर डेफिनेटली आपण पाहिलं तितकाच चांगला फायदा मिळू शकतोय. संघाची टोटल 6 वाईट देखील मिळाले होते नो देखील मिळाले होते परंतु देखील फक्त 6 धावा 40 हव्यात. फटका हवेत उडवलाय फिल्डर तिकडे आले झेल कन्वर्ट केला जाईल फलंदाज होतोय बाद आणि इथे सफलता मिळेल दुसरी मोठी सफलता पाहिली आपण तर मग कांतेशच्या खात्यामध्ये आणि धक्का लागतोय इथे वांगुणी एकलव्य वणी स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा संघाला दुसरा धक्का लागलाय. आमच्याकडे वैभव पारितोषिक पोहोचवलंय. कोणी पारितोषिक लावलंय वैभव? देवा जाधव आणि देविका बरब यांच्याकडून पारितोषिक लागू केलंय की आता जर विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 6 धावा त्यामुळे 40 धावा हव्या असतील. 12 चेंडू 40 धावा सरासरी 15ची होती ना आता ती वाढली आहे. आता आपण बघितलं तर 20 ची झाले. बॉलिंग मार्क वर पाहते आपण बॉलर येताना पाहायला मिळतात मिस्टर राकेश नंबर 2 सस्पेल वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीम पहिली आपण तर मग आज चांगलं खेळत आहे आणि आज चांगलं खेळत आहे कारण की बघा ना की शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेलार संघाडे 12 मध्ये 14 धावा ते आपण पहिला मोमेंटम बनवला होता परंतु त्यानंतर त्या धावा झाला नाहीये त्यांना आणि तिथून मग वाल्मिकेश्वर टीमचा आपण बघितलं तर जे झालेलं कमबॅक ज्याप्रमाणे आपण बघितलं त्यांनी केलेला खेळ पाहिला आपण उल्लेखनीय दर्शनीय आणि तोच खेळ पकडून आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर मग दर्शवला गेलाय. 12 चेंडू 40 ची गरज आहे. लॉर फुलटास पाहतोय ऑन साइडला आपण पाहिलं तर मग बॉलला टर्न केलं गेलं 1 रन्स मिळेल. 1 रन्सने पण पाहिलं तर मग संघाच्या टोटल मध्ये वाढ सिंगलने बाद बनणार नाहीये. आता काहीतरी काम बडा नाम बडा करायचं असेल तर मग आसमानी तुफानी सुलताने अशी काहीतरी खेळी करावी लागेल कारण की आता राहिलेले चेंडू असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये 39 धावा. पाहू शकतो प्रशांत मडवीकडे ते कॅपेबल क्रिकेट आहे. चांगला बॉल इन कटर बॉलिंग जास्त असतं करण्याची क्षमता आहे राकेशकडे. आपण पाहिलं तर मग कट्टर गोलंदाजी इन कटर गोलंदाजी जास्त असतं हाताळताना पाहायला मिळतोय आणि खासियत असते बघा प्रत्येक गोलंदाजाकडे आपण पाहिले तर मग आपल्याकडे असलेली गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं मिश्रण आणि ते करतायत अनुभव आहे आणि फायदा देखील करतायत. आता थोडासा वेगवान बॉल त्याला मात्र बेट करून उडवलाय बॉल मात्र आपण पाहिला निघून चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन. प्रशांत आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसून आलाय आणि एक धमाका नाही तर असे अनेक धमाके करावे लागतील जर तुम्हाला मॅच मध्ये यायचंय. या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये यायचंय. स्पर्धा आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये आपला खेळ उंचावायचा असेल. सिक्सर आलाय संघाचा टोटल वाढला गेलाय पोहोचला गेलाय 13च्या घरामध्ये. अजून देखील आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 33 असेल. टायमिंग केलंय सरळ बॅटने खेळला गेलाय आणि 1 रन्स मिळाले. दुसऱ्या रन्सच्या शोधात आहेत. दुसरी रन्स देखील मिळणार आहे. बघा प्रशांत आहेत ना प्रशांत मित्र म्हणेन की सुरुवातीला यायला हवं होतं कारण की टायमिंगचं क्रिकेट खेळत आहेत. आपण बघितल्यानंतर मग भरपूर वेळा आणि जवळजवळ आतापर्यंतचा प्रशांत यांचा खेळ जर पाहिला ना तर प्रॉपर टायमिंग आणि चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओळखले देखील जात आहेत. प्रशांत पाहतोय आपण धाव फलकावर आहेत धावा 15 31 धाव्यांची गरज असेल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो गॅप शोधला जातोय क्या बात आहे क्लासिकल परंतु तितकं चांगलं शतरक्षणामध्ये आपण पाहिलं तर मिस्टर प्रकाश सोनं पाहतोय आपण दर्शवलं गेलंय आणि या क्षणाला पायाचा वापर करून मित्रमंडळ मूल्यवान धावा 3 वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. दर्जेदार शतरक्षणाचं उदाहरण पेश करत असताना पाहायला मिळालेत आणि आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट धावा वाचवल्या गेल्यात. मित्रांनो 2 घेतल्या गेल्यात म्हणजे 2 वाचवल्या गेल्यात. क्रॉस खेळण्यासाठी गेले होते फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये परंतु आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग पोहोचलेलं पाहायला मिळते आपल्याला 17च्या घरामध्ये 6 चेंडू 6 चेंडूचा खेळ आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी धावेंची गरज आपण पाहिलं तर मग 29 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं फक्त 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या तर मग 11 आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर पूर्णपणे आज संघ आपण पाहिला तर थोडासा मागे पडला गेलाय. परंतु वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स वाल्मिकेश्वर नगर कोलीवाडा संघ आपण पाहिलं तर मग सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. आणि जेव्हा मी उल्लेख केला होता टीव्हीच्या मैदानामध्ये आणि नक्कीच त्यांच्या गावाच्या सोबत असते त्यांची म्हणजे खारदेवी माता आणि आपण बघितलं तर मग त्या मातेचा आज आशीर्वाद देखील मिळालाय आणि नक्कीच आज चांगला खेळ करताना आपण पाहिलं तर सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. शॉर्ट ऑफ दी लेंथ होता, अक्रॉस खेळले गेलेत, दी बॅकवर्ड्स खेळले क्षेत्रामध्ये 1 रन्स मिळत आहे. इथे प्रशांतचा बॉडी लँग्वेज दिसतंय की आता जिंकण्यासाठी 28 धावा आहेत. तर बघा आता राहिलेले 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 5 हवाई हल्ले, 5 मोठे सिक्सर, 5 मोठे सिक्सर मात्र आपण पाहिले तर इथे येताना पाहायला मिळतील का? डेफिनेटली आपण पाहिलं तर 5 सिक्सरच या मॅचला आता मात्र वाचवू शकतायत. चांगला बॉल पाहतोय आपण अगदी ब्लॉक हॉल मध्ये हाताळला जातोय, ड्राईव्ह केला जातोय, सिंगल रन्स मिळणार आहे. सिंगल रन्स आपण पाहिलं तर आता आपण पाहिलं तर बघा उमेदचा दिवा मात्र आपण पाहिला तर कुठेतरी विजण्याच्या दिशेने आपण पाहिलं तर मग गेलाय. कारण की जिंकण्यासाठी आता चेंडू 4 आणि हव्या असतील धावा 27. आपण बघितलं तर विजयाच्या दिशेने मार्गस्थ करत असताना आशेची किरण उमेदची किरण दिसून आलंय. बॉलला खेळलं गेलंय, 1 रन्स मिळेल. पाहू शकते आता आपण राहिलेले चेंडू असतील 3 आणि या 3 चेंडू मध्ये तब्बल 26 धाव्यांची गरज. वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स वाल्मिकेश्वर नगर कोलीवाडा हा संघ आपण पाहिला या असोसिएशन मध्ये सहभाग झालाय. या असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर मग कित्येक दिवसांचा मात्र प्रयत्न आज आपण पाहिलं तर मग तोच प्रयत्न आज देखील दिसून आलाय. कित्येक दिवसांची तपस्या, कित्येक दिवसांची मेहनत, कित्येक दिवसांचा आपण पाहिलेला ज्याने मात्र आपण पाहिला जो मैदानाच्या आतमध्ये गाळला गेला आणि आज आपण पाहिला तर कित्येक दिवसानंतर आपण पाहिला तर तो सणाची मात्र आपण पाहिला आतुरतेने वाट पाहत होता तो संघ आपण पाहिला आणि तो आज दिवस मात्र त्यांच्यासाठी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये येत असताना जरूर पाहायला मिळालाय. आणि आज आपण पाहिला तर कित्येक दिवसांचा मात्र आपण पाहिलं तर मग जो एका ट्रॉफीचा एका चषकाचा दुष्काळ आहे तो मात्र संपण्याच्या दिशेने पाहायला मिळतोय. 1 बॉलचा खेळ शेष आणि पाहतोय आपण तो दुष्काळ अखेरीस मात्र आपण पाहिलं संपला गेला आणि वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स वाल्मिकेश्वर नगर कोलीवाडा हा संघ या नगरसेवक नगरसेविका चषकामध्ये क्वालिफाईड होताना पाहायला मिळाला. कित्येक दिवसांचं मात्र स्वप्न आज अधुरी कहाणी केले पूर्ण आणि ती पूर्ण कहाणी करत असताना चांगला खेळ करत असताना या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये स्थान मात्र पक्का करणारा संघ ठरला गेलाय तो म्हणजे दुसरा वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स वाल्मिकेश्वर नगर कोलीवाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स कोलीवाडा टीम. त्यात नंतर टफ लक म्हणेन मी टीम वनदेव स्पोर्ट्स मांगणीपाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करता येईल. Manda,